लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलेल्या जोडप्याला पोलिसांनी पकडले. फुलंब्री पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल आहे गुन्हा. फुलंब्री पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी जोडप्यासह पकडण्यात यश आले आहे. फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 कलम 137(2) BNS अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपी व पीडित मुलीचा शोध घेण्यात फुलंब्री पोलिसांना यश आले आहे. सदरील गुन्ह्यातील आरोपी व पीडित व्यक्तीचा मागील सलग 48 तासांपासून चाकण, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात विविध ठिकाणी शोध घेतला. उपलब्ध माहिती, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवून आरोपी व पीडित व्यक्तीचा माग काढला. तपासादरम्यान दोघेही मिळून आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणोरी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे समजते. त्याने एक अल्पवयीन मुलगीसोबत नेल्याचे व त्यांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे असे समजते. या दोघांना ताब्यात घेऊन फुलंब्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून सदरील प्रकरणाच्या अनुषंगाने आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पीडित व्यक्तीचे कायदेशीर संरक्षण, आवश्यक जबाब व इतर वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून प्रकरणातील वस्तुस्थितीच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. सदर कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, अंकुश बगल, सुनील सोनवणे, शेंडे यांनी पार पाडली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.